आज या व्हिडिओमध्ये आपण आंब्याच्या झाडाचं कटिंग कसं लावायचं त्याच्याबद्दल माहिती घेतोय। तर सुरुवातीला कटिंग लावण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, तर आपल्याला आवश्यक आहे माती। आता या ठिकाणी जी माती मी आणलेली आहे ही माती म्हणजे कॉमन सॉईल आहे, प्लस याच्यामध्ये आपण कंपोस्ट मिक्स केलेलं आहे। हे जी ब्लॅक कलरचं आहे ते कंपोस्ट आहे। 70% सॉईल आणि 30% कंपोस्ट या रेशोमध्ये आपण हे मिक्स केलेलं आहे, ठीक आहे। आणि या ठिकाणी आता आपण दुसरं म्हणजे पॉलीबॅग्स वापरणार आहोत। जे काही टाकाऊ प्लास्टिक आहे ते टाकाऊ प्लास्टिक आपण सुरुवातीला यामध्ये वापरणार आहोत। तर पॉलीबॅग्स घेतलेले आहे, याच्या आपण दोन प्रकारे कटिंग करणार आहोत। एक जी ब्रांच आहे हिला सेपरेट करूयात आणि ही ब्रांच सेपरेट करूयात। आता आपल्याला ही ब्रांच लावल्यानंतर याला जर आपल्याला खूप साऱ्या फांद्या अशा फुटायच्या असतील असं वाटत असेल तर हा जो जोड आहे, हा एक जोड आहे इथं आणि हा एक जोड आहे, तर या जोडाच्या आपल्याला खाली कट करायचं आहे। या ठिकाणी आपण कट घेतलेला आहे, साधारण 15 ते 20 सेंटीमीटरचा हा कट असणार आहे, ठीक आहे। आणि याला देखील इथं आपण एक व्ही कट केलेला आहे अशा पद्धतीचा, ठीक आहे। आता हा दुसरा कट आपण ॲज इट इज वापरणार आहोत, कारण हा वरचा खूप डेलिकेट आहे। तर सुरुवातीला आता ही जी काही पानं आहेत आपल्याला ही पानं याची आपल्याला कट करायची, त्यांचा देखील आपल्याला उपयोग नाहीये। झाडांचं कटिंग जे आहे आपण ते करून घेतलेलं आहे, ठीक आहे। आणि या ठिकाणी आता आपण याला इथून लावणार आहोत, त्यामुळे ते इथे कट करायचं आहे। इथून थोडंसं याला आपण असं छालून चिटून घ्यायचं आहे, म्हणजे जी काही साल आहे त्या सालेच्या शेजारच्या भागातून आपल्याला रूट जे आहे ती जास्तीत जास्त वाढण्यासाठी मदत होणार आहे, ठीक आहे। तर आपण सुरुवातीला काय करूयात, आपल्या एका बॅगमध्ये आपण माती भरून घेऊयात। ऑलमोस्ट 70% जे आहे ते आपण माती या ठिकाणी भरलेली आहे। अशी व्यवस्थित आपली आता बॅग जी आहे ती तयार झाली आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हा कट आहे तो लावून घ्यायचा आहे। आता दुसरं आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर हा जो वरचा भाग आहे याचा, ठीक आहे, हा कटिंगचा जो वरचा भाग आहे हा डेलिकेट आहे, या बांधून खूप सारं पाणी वेस्ट जाऊ शकतं। त्यामुळे आपल्याला याच्यावरती काहीतरी आपल्याला एक कवर जे आहे ते असं करून ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील आपल्या घरी जी मँगोची किंवा कुठल्याही झाडाची कटिंग आहे त्यापासून झाडं वाढवू शकता।